सुख समृद्धीसाठी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर काय अर्पण करावे? प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला काही विशेष वस्तू अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव सर्वात प्रसन्न असतात. ज्येष्ठ महिन्याच्या पवित्र दिवशी पाळल्या जाणाऱ्या ह्या व्रतामध्ये शिवलिंगाची पूजा करण्याची एक विशेष प्रथा आहे. असे मानले जाते की प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी भगवान शिव शिवलिंगात वास करतात. त्यामुळे यावेळी अर्पण केलेली अगदी लहान वस्तू देखील शाश्वत पुण्य प्रदान करते. तर शिवलिंगाला काय अर्पण करणे शुभ मानले जाते? कच्चे दूध आणि गंगाजल. तांब्याच्या भांड्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही भांड्यातून शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते आणि कौटुंबिक समस्या दूर होतात. मध. जर तुम्हाला तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर मध अर्पण करा. ह्यामुळे तुमच्या वाणीत गोडवा येतो आणि समाजात आदर वाढतो. देशी तूप. शिवलिंगाला शुद्ध देशी तूप अर्पण केल्याने आरोग्य प्राप्त होते आणि शारीरिक आजार बरे होतात. उसाचा रस. जे लोक आर्थिक अडचणीशी झगडत आहे त्यांनी प्रदोष दिवशी भगवान शिवांना उसाच्या रसाने अभिषेक करावा. ह्यामुळे लक्ष्मी प्राप्तीची शक्यता निर्माण होते. काळे तीळ. जर तुम्ही शनीच्या 7.5 किंवा दह्याच्या प्रभावाखाली असाल तर काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगाला अर्पण करा. ह्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शनी दोषही दूर होतो. अक्षता. अक्षता अर्पण केल्याने शाश्वत लक्ष्मी प्राप्त होते. तांदूळ अखंड असल्याची खात्री करा. शेमीची पाने आणि बेलपत्र. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी 11 किंवा 21 बेलपत्रावर चंदनाने राम लिहा आणि अर्पण करा. ह्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पूजा करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. दिशा. शिवलिंगाची पूजा करताना आपले तोंड उत्तरेकडे असावे. प्रदोष काळ. पूजेसाठी सर्वात शुभ वेळ सूर्यास्ताच्या सुमारे 45 मिनिट आधी आणि 45 मिनिटे नंतरची आहे. नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी शिवलिंग शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने स्वच्छ केल्याची खात्री करा. भगवान शिवांना तांदूळ अर्पण केल्याने स्थिर लक्ष्मी राहते. शिवपुराणात स्पष्ट केलेले आहे. भगवान शिवांना अख्खा तांदूळ अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा स्थिर वास सुनिश्चित होतो. तांदूळ अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. स्थिर संपत्ती, समृद्धी आणि आनंद घरात वास करतात असा विश्वास आहे. हिंदू धर्मात भगवान शिवांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. शिवभक्त विविध पूजा साहित्याने महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. ह्या साहित्यामध्ये तांदळाला किंवा अक्षताला एक विशेष स्थान आहे. शिवपुराणातील रुद्रसंहितेमध्ये भगवान शिवांना तांदूळ अर्पण करण्याच्या महत्त्वाचा उल्लेख आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना शिवलिंगावर आदर आणि भक्तीने तांदूळ अर्पण केल्याने जीवनात आनंद, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता येते. शास्त्रानुसार भगवान शिवांना अर्पण केलेला तांदूळ अख्खा आणि अखंड असावा. पूजेमध्ये तुटलेल्या तांदळाचा वापर केला जात नाही, कारण अक्षता म्हणजे अखंड. अक्षत हे परिपूर्णता, शुभता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच शिवपूजेमध्ये अख्खे तांदूळ अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शिवपूजेमध्ये तांदळाचे महत्त्व. रुद्रसंहितेमध्ये असे म्हटले जाते की जो कोणी शिवभक्त भगवान शिवांची पूजा करतो आणि त्यांना तांदूळ अर्पण करतो त्याच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते. त्याला केवळ संपत्तीच नव्हे तर संपत्तीचे जतन आणि योग्य वापर करण्याचा आशीर्वादही मिळतो. म्हणूनच अनेक लोक आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक कल्याणासाठी शिवलिंगाला नियमितपणे अक्षता अर्पण करतात. पूजेच्या विधीमध्ये सर्वप्रथम भगवान शिवांना पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक केला जातो. यानंतर रुद्रमंत्राचा किंवा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत धूप, फुले आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण केले जाते. धर्मग्रंथामध्ये देवाला सुंदर आणि स्वच्छ वस्त्रे अर्पण करण्याचाही उल्लेख आहे. त्यानंतर ह्या वस्त्रावर किंवा शिवलिंगाजवळ भक्तिभावाने तांदूळ अर्पण केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार ह्या प्रकारच्या पूजेने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्यासोबतच देवी लक्ष्मी व भगवान नारायण यांचा आशीर्वादही मिळतो. तथापि कोणत्याही पूजेचे खरे फळ हे व्यक्तीची भक्ती, श्रद्धा आणि
सत्कर्मावर अवलंबून असते. म्हणूनच पूजेसोबतच जीवन सत्य, सेवा आणि सद्गुणी आचरणाने पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की भगवान शिवांची योग्य पूजा, संपूर्ण धान्याचे अर्पण करण्याचे केवळ आध्यात्मिक शांतीच मिळत नाही, तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक धैर्य आणि समृद्धीही प्राप्त